हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61च्या दुरावस्थेविरोधात आज एक संतापजनक आणि अभिनव आंदोलन पाहायला मिळाले। रस्त्यावरील जीवघेणे खड्डे आणि प्रशासकीय दिरंगाईचा निषेध करण्यासाठी प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी थेट प्रेत आंदोलन छेडले आहे। वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने निकामी प्रशासन आणि मनमानी गुत्तेदारांच्या विरोधात हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले। वसमत शहरात प्रवेश करताना कॅनल पासून ते शहरापर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनधारकांना दररोज कसरत करावी लागत असून अपघातांची सत्र सुरूच आहे। या प्रश्नावर प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी आज प्रेतासारखे झोपून आंदोलन केले। विशेष म्हणजे या आंदोलनाकडे प्रशासकीय यंत्रणांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले। पोलीस प्रशासनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी भेट दिली नाही। त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदाराला प्रशासनाचे अभय आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर रस्ते कामाची जबाबदारी असलेल्या मायरा कंपनीचे पीएम सुनील कुमार सिंह यांनी 10 दिवसात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर पोलिसांनी विनंती केल्यावर प्रशांत लोखंडे यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले। मात्र वसमत विधानसभा मतदारसंघातील अशा गंभीर नागरी प्रश्नावर राजकीय क्षेत्रातून कोणताही पाठपुरावा होत नसल्याने युवकांमध्ये मोठी शोकांतिका व्यक्त होत आहे। शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवासाठी एका युवकाला प्रेत बनावे लागते हे लोकशाहीसाठी दुर्दैवी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। रस्ता 10 दिवसात झाला नाही तर पुन्हा तीव्र संघर्ष छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। प्रशांत लोखंडे थोरावेकर, राहणार थोरावा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून मी गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यासाठी माझं आंदोलन आहे। मी निवेदन तुम्ही बघत आहात, माझ्या हातामध्ये जो गठ्ठा आहे, एवढे निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने गुत्तेदाराने कोणती दखल घेतलेली नाही। त्यामुळे मी एकदा भिकमाग आंदोलन केलं, त्याही दरम्यान मला कोणती यांची प्रतिकात्मक कोणतीही कारवाई दिसलेली नाही। नितीन गडकरी आपले रस्ते वाहतूक मंत्री त्यांना मी 2 वेळा मेल केला, पण हा मनमानी गुत्तेदार जो आहे आणि मायरा कंपनी आहे हे एवढं निकृष्ट दर्जा आणि एवढं म्हणजे असं घेण्याची कातड्यासारखे लोक आहेत। त्यांना किती जरी काही जरी आपण बोललो, निवेदन दिली, आंदोलन केले तरी त्यांना काही फरक पडत नाहीये। त्यामुळे मी प्रेत आंदोलन या ठिकाणी आंदोलन करत आहे। याच रस्त्यावरती प्रेत आंदोलन आहे जो रस्ता वसमत शहराकडे जात आहे। वसमत शहर हे विकसनशील शहर म्हणून ओळखल्या जात असताना या शहरात जाणारा हा रस्ता एवढा निकृष्ट दर्जाचा आहे। याच रस्त्यावरून शासकीय स्त्री रुग्णालय आहे, त्या ठिकाणी जाताना बराच महिलांना त्रास होत आहे। म्हणजे एक जीवाला 2 जीव धोक्यात घेऊन हा प्रवास करावा लागत आहे। तर वसमत शहरात जायला जो सिमेंट रस्ता आहे तोही एक 5 महिने झाल्याचे तो उखळलेला आहे। म्हणजे एवढं निकृष्ट दर्जाचं काम करणारा ही जी कंपनी आहे, गुत्तेदार आहे, त्याला जर प्रशासन पाठपुरावा करत असेल, कारवाई करत नसेल तर ही फार मोठी शोकांतिक आहे। आणि वसमत विधानसभा मतदारसंघातील मी एक रहिवासी असून मतदार असून मला सर्वसामान्य व्यक्तीला जर आंदोलन करावे लागत असतील तेही परत करावे लागत असतील आणि जर या आंदोलनावर कोणती कारवाई होत नसेल तर फार मोठी शोकांतिका आहे। लोकही नाराज आहेत की आम्ही मतदान करतो, आम्हाला शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज आणि रस्ते ह्या गोष्टी मिळण्यासाठी आम्ही मतदान करतो, पण आम्ही मतदान करून सुद्धा आम्हाला ह्या गोष्टी सेवा सुविधा मिळणार नाहीत। त्यामुळे आमचं मतदान वाया गेलं की काय हा प्रश्न मलाच नाही तर त्रास सहन करणाऱ्या असंख्य नागरिकांना पडलेला आहे। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की याही वेळेस आपण जर दखल नाही घेतली तर यानंतरचं आंदोलन हे माझ्या जीवाशी बेतलं किंवा माझा जीव जरी गेला तरी मला हरकत नाही, कारण इतर लोकांना सेवा सुविधा मिळण्यासाठी एक जीव गेला तर माझं काहीही हरकत नाही। यामुळे मी परत विनंती करतो प्रशासनाला की आपण तातडीने या आंदोलनाची दखल घेऊन हा रस्ता डांबरीकरण व्हावं आणि जो रस्ता निकृष्ट बनलेला आहे, डिवायडर निकृष्ट बनलेला आहे, ते दर्जेदार करण्यात यावं आणि या कंपनीचं अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंपनीचं लायसन्स रद्द करावं आणि यांची रिकव्हरी करावी। धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।